आता बाई वैशाली ताई, बरं झालं तुम्ही इथंच आहे. काऊन आज आता काय झालं? आता काय निघालं नवीनच अजून तुझ्या डोक्यात? काय आता बाई, तुम्हाला काय निरं घरातल्या घरातच राहू वाटते काय माहित बा. जरासे कुठं जाऊ नाही वाटत का? काही नाही. चला ना आपण कुठं तरी जाऊ ना. किती दिवसची म्हणून राहिली मी. तर कुठं झाले तुम्ही तयारच होऊन नाही राहिल्या. आता मला कुठं जायला लावतो तू? मला तर इथंच आहे सारं. हा आता जवान माणसाचं काम आहे बापा ते. तुम्ही जा कुठं जायचं आहे तुम्हाला, तर मी थांबतो घरी. जा या फिरून या, मस्त खाऊन पिऊन या. तुम्हाला काही मनाई केली मी का बांधून ठेवलाय तुम्हाला? असं असते काय आता बाई, जवानच माणसं करते म्हणून? म्हातारे माणसं म्हटलं सगळे शोक करून राहिले. मग एक दिवस एकाचा हातचा नाही म्हटलं आता बाई. मग तुम्ही काय म्हणता आता बाई? आता बाई ऐका ना मायवाला, जाऊन आपण कुठं तरी. बेहद झाली काय बाई? अहो तर कुठं जाता हे तर सांग मला. त्याला मन राजेशला तुला जायचं आहे तर चालले जा दोघं जण. हे कुठं त्याला तर मला न्याव नाही वाटत कुठं. हा असे हेकड सारखे बोलते आता बाई ते. अरे कुठे गेले ना ते सगळी खुशी खराब करून टाकते आपली. आपला वेळ, आपली खुशी, आपला आनंद काहीच नाही. आपल्याला आनंदाने जगू देत नाही ते कुठं. तुमच्या पोराले नेणं पुरत नाही कुठं. म्हणून तर तुम्हाला म्हणून राहिले आता बाई. तुमचं पोरगं जर चांगलं असतं तर कायले म्हटलं असतं तुम्हाला. वैशाली ताई तुम्ही चल नावं, चल ना कुठेतरी जाऊ ना. गमून नाही राहिले बिचारे आता घरात. सगळे लोक कुठं ना कुठं फिरते, आपण घरातल्या घरातच बसले आहे. वैशाली ताई तुम्हाला तरी भाऊजी नाही नाही म्हणत. म्हणा ना भाऊजीले. भाऊजी होच म्हणते. भाऊजीचा सपोर्ट जर राहिला ना तर हे राजेशजी ऐकते. भाऊजीला नाही म्हणू शकत ते. मग आपण कुठं जा लागते हे तर सांग पहिले. जिथं जा लागन मला ठिकाण सांग, मग मी म्हणन भाऊजीले का बस खरंच मय मन करून राहिला आता कुठेतरी जाऊ म्हणून. पारडशिंग्याला जावं. जाता काय? अनुसाय मातेचं मस्त दर्शन होते. मस्त मंदिर आहे तिथं. मंदिर आहे, गार्डन आहे, मस्त आहे. पुरा दिवसचा दिवस तुमचा आरामात निघते तिथं. संध्याकाळपर्यंत घरी येऊन जा आपल्या. कुठे आहे ते बाई ह्या पारडशिंगा? मी नाही पाहिला अजून. अहो आपल्या वरुड जवळून जवळच आहे. पारडशिंगा जास्त दूर नाही आहे. असं 40 किलोमीटर. आणि काय होते तेवढं जाले. जाच आपलं. येऊन जा, मोठी गाडी करून घ्या एक आणि चालले जा सगळे जण. येऊन जा. मी थांबतो लागन तर घरी. मी तुमचे मामाजी आम्ही दोघं जण थांबतो. तुम्ही सगळे जण चालले जा बाकीचे. अहो मोहिनी होते. सकाळी निघू आपण आणि जेवाचे डब्बे गिब्बे घेऊन जाऊ आपण तिथंच, नाही काय? आणि मग तिथंच जेवण करू दुपारी आणि तिथंच फिरू आणि मग संध्याकाळी वापस येऊन जाऊ. जमन नाही काय? त्या पाहिलं काय पारडशिंगा का पाहायचाच आहे? काय वैशाली ताई, गार्डन आहे फक्त तिथं. गार्डन आहे, मंदिर आहे आणि मग काय फिरणंच आहे ना दिवसभर. तिथं नाही जायचं आहे मला. आपण दुसऱ्या इकडे जाऊ. दुसऱ्या इकडे आता कुठं जातं? हा दूर जा लागते. मग एवढे जण जाणं होते का? दूर म्हटलं म्हणजे जवळपासची गोष्ट आलं काय? गेलं ना आलं. आता बाई घराला कुलूप लावून द्यायला लागते जासाठी. हा कुलूप लावल्यावर काय टेन्शन आहे? तुम्हाला तरी घरी राहायची काय गरज आहे? सगळेच जाऊ ना आपण. आता बाई आता करून घ्या. काही सांगता येते काय माणसाचं? बापा मला कोण राहून असं म्हणतो तू? सांगता येत नाही माणसाचं. मी काय आताच चालली काय? हा राहिले मग काय म्हणते 4 धाम करायचे आणि चालली मी आताच. आता तुम्हाला दोघीले पोरं होईपर्यंत, मला नातू होईपर्यंत मी जात नाही. मला दोन्ही नातू झाले का मग जाईन मी 4 धाम करायले. काय चाहून तुम्हाला नातूच होते आणि नाती झाल्या तर मग नातू होते करा नातीच होऊन जाईन. मग काय करा ते आवडून नाही का तुम्हाला? आता नातू हो का नाती हो काही हो, होय तर लेकरच ना. मी कायले नाही म्हणू बाबा. चालते मला पोरी प्याराचे आहे आणि पोरही प्याराचे आहे. जे असं ते आपलंच होय शेवटी. खरंच आहे आता बाई. आता आपल्या त्या पोरी असो का पोरं असो आपल्याच होय ना शेवटी. त्याला कायले नाही तर लोक पाहिजे ना बापा किती भ्रूण हत्या करून राहिले. नाही करायला पाहिजे पण. हा आता एवढ्या पोरी मारल्या लोक ना, तर आता म्हटलं पोरीची संख्या अचानक कमी होऊन गेली. आता किती बेकार कंडिशन झाली. का पोराला पोरी भेटून नाही राहिल्या लग्नासाठी. आता सगळीकडे दयनीय अवस्था झाली आता बाई. पण आता काय करता, लोकांना समजलं नाही. पण आता किती चांगले वागवून राहिले लोक. खरंच पोरीची किंमत करा. पोरगी एक लक्ष्मी आहे तुमच्या घरची. हे समजलं पाहिजे ना. हो समजलं नाही पाहिजे काय बापा? काय करता आता, लोकांना पोरच पाहिजे होते म्हणून पोरी गर्भातच मारून टाकल्या लोकांना. लय पोरीचे नुकसान केले बापा. आम्हाला तर एकुलती एक पोरगी झाली तर आम्ही मोठी लाडा कौतुकानं वागवली. 3 पोरं 1 पोरगी. आम्हाला कधी 3ही पोरी झाल्या असत्या तरी आम्ही कौतुकानं वागवल्या असत्या त्याले. कारण त्या सासरीले लय लाड होता बापा पोरेचा. आताही आहे. असं नाही का ते पोरेले सुनईले चांगलं वागवते. सुनई सोबतही हे नाही करत. जशा माया पोरी म्हणते तशी माया सुना अशी म्हणते तुमचे मामाजी. असेच जर विचार असले ना आता बाई सगळेचे, तर म्हटलं अशी पोरीची कंडिशन होणारच नाही. पोरीसोबत एवढं वाईट कधी घडणारच नाही. आमच्याही आईवडिलांना आम्हाला कसंही वागव, चटणी भाकर खाऊन पण आम्हाला चांगलंच वागवलं बा. तुमचं झालं असं तर आता मी बोलू काही फक्त बोलू काय करून राहिली. बोलून काही राहिली नाही आता बाई. वैशाली ताई ध्यान देऊ नाही का? आता मी काय म्हणतो, आपण बैरमले जाऊ ना. बैरमले लय दूर तर पडत नाही आपल्या वरडून आहेच किती दूर. बैरम जाऊ ना आपण तिथं आता बाई. चल ना सगळेजण मस्त आणि तिथंच स्वयंपाक करू मस्त. एक टाइमचा घेऊन जाऊ आपण डब्बा मस्त आणि मग तिथं स्वयंपाक करू. तिथं राहू. तिथं राहायला भेटते आता बाई. राहासाठी जागा भेटते. तिथं जाऊ ना आपण मस्त 2-3 दिवस राहू ना. हो मोहिनी जमते व बैरमले. मी पाहिली नाही बिचारा अजून बैरमची यात्रा. खरंच माझ्या आईले मी लय वेळा म्हणू, आई चल ना बैरमच्या यात्रेले, चल ना बैरमच्या यात्रेले. माझ्या आईनं काही मला कधी नेलं नाही बैरमच्या यात्रेले. काय म्हणे तिथं म्हणे लोक म्हणे हे हंडी करते म्हणे बापा. कायची हंडी तर मला तेव्हा समजेही नाही. आता माहित झालं कायची हंडी होय तर.
चल ना आपणही जाऊ. खरंच जा ना. तर आपापले नवरे घ्या ना, जा. काय काय न्यायचं आहे तुम्हाला, काय काय करायचं आहे करा. यंदा करून घ्या काय करायचं होते तर. पुढच्या वर्षी तुमच्याकडून होणार नाही. लेकरं राहील लहान लहान, मग कुठं कुठं जाता तुम्ही तर कुदणं होणार नाही तुमच्याकडून. आता कुदून घ्या किती कुदता तर. आणि कोणाला जर त्रास असेल कोणता तर जाऊ नका. आता सांग तुम्ही, नुकसान काही स्वतःचं करून घेऊ नका. हा तिथं जाण. आणि फालतू काय म्हणते तर पायऱ्या आहे तिथं मंदिराले, लय पायऱ्या आहे. एवढा पायऱ्या चढून जा लागते. तुमच्याकडून होत असेल तरच जा, नाही तर जाऊ नका. मी आता सांगतो तुम्हाला. घरी म्हटलं तुमच्याकडून ते एवढ्या पायऱ्या चढणं होत नाही कपडे टाकायला जासाठी. तिथे एवढ्या मोठ्या पायऱ्या चढायला जाण काय. आता बाई आम्ही पायऱ्या चढून जाईनच कायले. दुरूनच नमस्कार करून देवाले. देवा आलो बाबा तुझ्या पायथ्याशी, पायाजवळूनच नमस्कार करून पुढच्या वर्षी येईन म्हणून. मग लेकराईले घेऊन पाया लागासाठी तेव्हाच जाईन मग आम्ही मंदिरात. आता नाही होत आता बाई जाणं. देवाले समजते सगळं, देवाले सगळं समजते. आपल्याला सांगायची काही गरज नाही आता बाई. हो तू तर न सांगायच्या पहिले देवाला तुला सगळं समजून जाते. हो देवाले माहिती आहे बापा कुठं परेशानी सहन कराव्या मोहिनीची, त्याच्यापेक्षा पहिलेच समजून घ्यावी. मग आता काय तुम्ही दोघीच जाता काय? का काही घरातले लोकही लागन तुम्हाला? नाही मी तुमच्या पोराला म्हणतो ना त्या बाई, आम्ही जाऊ ना दोघं जण. तुम्ही दोघं तर तयार आहे बापा, पण मला म्हणवा लागन ना माझ्या महाराजाले. काहून ऐकत नाही काय तू? कुठं ऐकते आता बाई, कुठं ऐकते? किती डोकं पिटवा लागते तुमच्या पोराच्या समोर. आता ते एखादा नारळच फोडा लागन मला असं वाटते. प्रसन्न व्हायसाठी तुमचं पोरग. आता बाई तुम्ही म्हणता येईल माझ्या मनानं कधी ऐकत नाही ते. तुम्ही म्हटलं का बरोबर ऐकते. अजून भाऊजीले म्हणायला लावतो मी. पैशाले ते मंजा भाऊजीले यायले म्हणा आणि चुपचाप राहायचा म्हणा तिथं. नाही तर काही माझ्या मागं बडबडच लावत राहते नुसतं कुठे गेलं तर. चांगल्यानं आपल्याला काहीच करू देत नाही. जास्त बोल जा नका म्हणा, भाऊजीला सांगून दे जा. भाऊजी असले का बरोबर ऐकते ते तशी. हा व सांगून देईन ना. मी तर म्हणतो त्याला न्यूज नाही तर आपण चाललं जाऊ नाही काय. वैशाली ते जमन नाही काय न्यूज नाही त्याले. तसं लय डोकं दुखी आहे तुमचे हे देर. भल्ली हुशार आहे व. आपल्या नवऱ्याला न्यास लागते ना. एकटं जाणं चांगलं असते काय. न्याव सोबत, सगळेजण सोबत राहील. आणि तू काय एकटी शिनशीन काय तिथं. व त्यालाही नाही काय करते तो काही नाही करत. मी म्हणन त्याले जाय म्हणन, चल जाय म्हणन. तुम्हालाही चला लागते आता बाई. तुम्ही काय करता घरी? तुम्ही नका राहू घरी, कुलूप लावून देऊ आपण घराले. तुम्ही चला, मामाजी चलते, सगळेच चला. हे सगळा परिवार जाऊ आपण. तेव्हाच तर चांगलं वाटते कुठे गेलं तर परिवार. अन का व हे मोहिनी गाडी व मग गाडी इथं लागन आपल्याला जाले का. आपण काय पैदल जाऊ काय एसटीनं जाऊ? एसटीनं मग लई होते ना आपलं सामान सुमान राहते काही राहते. राहू म्हणतो तर मग 2-3 दिवस पाहू ना. वैशाली ताई भाड्यानं सांगून देऊ एखादी गाडी भेटतेच आपल्याला. आपल्या गावात उभी नाही राहत का एक गाडी? त्या गाडीवाल्याला विचारून पाहू ना. हट मी नाही येत त्या गाडीत. मागून सारं उघडच आहे त्याच्यात. थंडी लागते सगळी. थंडी ऊन पॅकवाली गाडी सांग एखादी, आपण मागून जातो त्याच्यात सगळेजण. बरं ठीक आहे ना, सांगून देऊ. भेटनच कोणाची ना कोणाची एखादी. यायला सांगतो मग मी राजेशजीले. फक्त त्याला जायसाठी म्हणवा, मग मी बरोबर त्याच्या जोडून बाकीचं करतो. आता बाई त्या पुष्पा काकूले, सुमन काकूले यायले घेऊन घेऊ काय? काजल गिजलले, गण्याले यायले घेऊन घेऊ काय? गण्या बापूजीले घेऊन घे ना. आपलं पुरं वरूडच घेऊन घे ना. त्याच्यात जेवढे लोक आहेत तेवढे. आणि गाड्या सांगून दे येतात ते. काय आहे ते वाटते जाऊ म्हणून कुठं फिरायले. काय आता बाई तुम्ही बी मजा घेता बाई. एवढे काय हे फक्त पुष्पा काकू हे आपली सुमन काकू जेवढे जास्त राहील तेवढं मजा नाही काय. आपणच एवढं शिरवतो कसं वाटन. घेऊन घे जो म्हणते येईल. चला म्हणा. आता बाई येतो मी तुमच्या पोरासोबत बोलतो पहिले. नाही तर म्हणून आणि सांग जा ना का त्याला माही प्लॅनिंग होय म्हणून. हे कारण तसं तर त्यालाच माहीत पडते कोणाची होय म्हणून. हे बाकी कोणीच नाही म्हणत म्हणते असं. तूच बोलतो म्हणते मायावरच आणते सगळं. मी त्याला म्हणून पाहतो काय म्हणते तर. वैशाली तू याकून होत असन तर पाय, नसन होत तर घरीच थांब. मी जबरदस्ती काही करत नाही. आता ती कुदून राहिली तिच्या बरोबर तुला नाचस असं म्हणत नाही मी. तुला जायचं असन जाय, नसन जायचं तर नको जाऊ बा. आता बाई असं काय आहे तिथे एवढं का होणार नाही म्हणून. आपल्याला काही खूप नाही करणार आहे. जाणं आहे 2 दिवस राहू. 2 दिवस म्हणा 1 दिवस म्हणा चाललं येऊ. 2-3 दिवस करायचंच काय आहे आपल्याला तिथं. नाही हे तू पाय बापा, मी काही म्हणत नाही तुले. ठीक आहे ना. आता बाई आता तुमच्या पोराला विचारून पाहतो ना काय म्हणते तिथं. ते जर म्हणत चाललं जाऊ बा आपण तर मग चाललं जाऊ. आणि हे परिणाम हे तर नाही आहे घरी सुमित बापूजी. तो काय होतं येऊन जाते बात. त्याला कोणतं याले भार म्हणते लागते. एक फोन केला तर येऊन जाते तो. त्याला यायचं असेल तर नाही, यायचं असेल तर नाही येणार तो. तिकडेच थांबन. ठीक आहे आता बाई जाऊ दे. आपणही चाललं जाऊ. मोहिनीच्या यानं तरी जाले भेटन. नाही तर ह्या घरातले लोक काही कधी कुठं चाला म्हणत नाही, कुठं जा म्हणत नाही. ती एक मोहिनी आहे, उल्हास आहे तिले म्हणून कोणा गोष्टीचं तरी आहे. नाही तर बस कोणाला हौस नाही आहे घरात कोणा गोष्टीची. तिच्या बरोबर आपण तरी हौस पुरी करून घ्यायला लागते आपली. काही व्हिडिओ लागते माहिती. हसा येते असे व्हिडिओ पाहू असा हसा येते. असं वाटतं का कसे पण होत असं लोक असे व्हिडिओ. राजेशजीचं मूड पाहिला पण पहिले कसं आहे तर. मूड घेत चांगलं दिसून राहिले तर हसून राहिले. मोबाईल मध्ये काय पाहून राहिले काय पाहिजे काय माहित. नुसतं मोबाईल मध्येच राहते. मला तर असं वाटते का काही कुठं चक्कर तर नसं राजेशजीचा चालू. एकटे एकटेच हसते नाही रे. तेच लोक हसत असते असे एकटे फोन मध्ये पाच जाते हसत जाते. काय आहे त्याच्यात हसा चुकतं. मला तर हसा येतच नाही फोन मध्ये पाहून. राजेशजी हो राजेशजी बैऱ्या वानाचे हो ऐकून येत का तुम्हाला. काय आहे त्याच्यात काय दिसून राहिलं म्हटलं तुम्हाला. नुसतं काय म्हणते तर हसून राहिले त्याच्यात पाहू पायावर काही लक्ष आहे का नाही आहे तुमचं. काय बाई बोल काय म्हणून राहिली.
काय परेशान करून राहिली? कसे बसलोय जरासं तुला बरं दिसत नाही काय मी? हा जरासं बसलो इथं कवत चालली परेशान करायसाठी. काऊन बसले जराशी इथं? हा जराशेच काऊन बसले? पुरे काऊन नाही बसले? काही बोलत राहता, पुरेच बसले तरी जराशे बसलो जरासं बसलो करून राहिले. काय त्या फोन मध्ये पाहू द्या मला. हा नुसतं फोन 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 घेऊन बसले राहता. तुम्हाला जरासही समजत नाही काय घरात कोणासोबत बोलावं का? काहीच नाही. फक्त फोनच महत्वाचा आहे का तुम्हाला जीवनात? तुला काय कमी पडून राहिलं? काय नाही देऊन राहिलो तुला? सगळं देऊन राहिलो ना. मग मी काय माझ्या मनाची खुशी नाही करू? जरासा फोनही नाही पाहू? हा दिवसभर ऑफिसमध्ये काम करायला लागते म्हटलं. जरासं घरी असलं जायच्या पहिले अन तिकून आल्यावर भेटते जरा बरं पाहिले तर त्याच्यातही तू आपलं चालू होऊन जाते. म्हणजे का तुझ्या तोंडाजवळ बसलो राहत जाऊ काय मी? माझ्या कामाने करत जाऊ काय? मी कायले म्हणतो तुम्हाला माझ्या तोंडावर बसले राजा म्हणून? मला काही गरजही नाही त्याची. हा आणि ह्या महिन्याचे पैसे दिले हो तुम्ही मला. खर्चाले पैसे पाहिजे मला आता या महिन्यात. कायचे पैसे देऊ तुला आता ह्या महिन्यात खर्चाले? दर महिन्यात देतो असं ना तुझ्यावर जमा. हे नका सांगू मला. तुम्ही बोली काय केली होती? मला पैसे द्या म्हणून दिले तुम्ही मला. ह्या महिन्याचे पैसे दिले काय? चला द्या मला 5,000 रुपये सटकन. पैसे नाही माझ्याजवळ. पैसे संपले माझे. पगार पुरा सरला. पगार सरला? कुठे गेला तुमचा पगार एवढा मोठा? तुम्ही तर यावेळेस आता पहिले पैसे नाही दिले. मग पगार कुठे गेला तुमचा? मला माहित नाही आणि मला विचारू नको कुठे जाऊ माझा पगार. तुला म्हणतो काय मी? तुला मागून राहिलो काय? कधी पाहिलं माझ्या दिमाग खराब करत राहते. कधी आपण बसलं राव. हा जरासं काही पाहू देत नाही का काही नाही. तिकडे तो बस डोकं खाते, इकडे बायको डोकं खाते. काय माहित कुठं राव माणसानं तर. मला तर असं वाटतं का एखाद्या ठिकाणी चालत जाऊ का तिथून यावंच नाही. मग त्याच्यासाठीच म्हणून राहिली मी. आता बाई म्हणते आपण बैरमला जाऊ म्हणते. हा बैरमला सगळेजण पूर्ण परिवार जाऊ म्हणते. 2-4 दिवस येऊच नाही म्हणते तिकडून 2-4 दिवस. मग कसं आहे, कशी वाटली तुम्हाला आयडिया? आई म्हणते आई नाही म्हणू शकत. आईनं एवढ्या वर्षातच नाही म्हटलं आम्हाला नेलं नाही तर तुला आता म्हणते आई. काही बोलत राहायचं त्याच म्हटलं असं नाही. आई आपण जाऊन त्याला मनानं असं तसं आई नाही म्हणत. आईनं आम्हाला नाही नेलं ना तर एवढा डाव म्हणू आम्ही आई चालू आईनं कधी नाही म्हटलं. तुलाच म्हणून राहिली काय फक्त जाऊ म्हणून? एवढी गॅरंटी आहे का तुम्हाला तुमच्या आईवर नाही म्हणू शकत म्हणून? जा बरं विचारून या बरं काय म्हणते तर. हो म्हणते का नाही म्हणते म्हणून? नाही तर मी आवाज देतो आता बैले. विचारून घ्या तुम्ही. राहू दे. हा समोर बोल काय झालं मग? जा ना मग जातं तर. आणि तुम्ही नाही येत काय? आम्हीच जाऊ काय फक्त? मी नाही येत. मी मला काय म्हणते मला ऑफिस नाही काय घरीच राहू काय मी? माझ्या बॉस वाट पाहते तिकडे. तुला काय माहित आहे? माझे क्लायंट वाट पाहते म्हटलं. राजेशजी असे कोणते क्लायंट आहे हो तुमचे वाट पाहते तुमची एवढी? हा लयच क्लायंट तुमचे महत्वाचे आहे का? महत्वाचे म्हणजे पगार देते ना मला बॉस. हा कामाचाच पगार देते ना, फुकट देते काय? असं म्हणते काय का नाही घरी बसला रे पगार देतो तुले. घरी जाय बरं 8 दिवस. पैसे काटते म्हटलं तो. कायले करता मग? ती नोकरी सोडून द्या ना. असा जर बॉस आहे तुमचा तर सोडून द्या ती नोकरी. काही करायची गरज नाहीये. त्याच्यापेक्षा तर शेती करा. मामाजी सोबत शेतीत उत्पन्न येते चांगलं आणि मामाजीला सपोर्टही होते. मामाजी बिचारे आता या वयात एकटे करून राहिले. करू लागा ना मग. त्याला एकही पोराचा साथ नाही. त्याला 3-3 पोरं असून काय कामाची गोष्ट आहे मग? माय बापाला कामात सोबतीच नाही तर. तू कधी मला ज्ञान नको वाटू काय? जेले वाटायचं आहे तेले वाट. इथं चांगली नोकरी सोडतो आणि त्या शेतीत जातो. हा शेतीचं काम मला पहिल्यापासूनच आवडत नाही मोहिनी. म्हणून तर मी नोकरी निवडली ना. तर कोणती सरकारी नोकरी आहे तुमची? प्रायव्हेटच आहे ना. आज आहे उद्या नाही आहे. मग त्याच्यासाठी एवढे घमंड करून राहिले. लयच घमंड आहे पण तुम्हाला. राजेशजी बरं झालं लोकांना नोकरी आहे, तुम्हाला एकटेलेच नाहीये. ते पा भाऊजी जवळून शिका काही 2 गोष्टी. जराशे म्हटलं घमंड नाही करत. सरकारी असून हा वर इन्कम कमावते एवढं सगळंच करते. एवढ्या दूर जाते फिरायले. पण जरासं घमंड नाही करत म्हटलं. बायकोसोबत पद्धतशीर बोलते. जो माणूस बायकोसोबत पद्धतशीर बोलतच नसन काय कामाचा माणूस तो? 10 लाख रुपये महिना कमावत असन तर माझ्यासाठी तर तुच्छच आहे तो माणूस. असं तसा तुझ्यासाठी माणूस तुच्छ आहे. त्याचे पैसे नाही काय? आता पैसे मागतो बरं मला तू. सांगन मी तुले कसे पैसे राहते तर. पैसे तुच्छ नाही का तुझ्यासाठी? पैसे तर घ्यास लागते. पैसे नाही घेऊन तर काय करण? नवरा कोणताही काम करो आपल्याला काय करावं लागते त्याच्यापासून. पण पैसे तर आपल्याला घ्यास लागते. खर्च काय न करण मी. पैसे तुम्ही काय देत नाही. मी तर तुम्ही नाही दिले तर मामाची जवळ मागून घेतो. तुम्ही फक्त नाही तर म्हणा मला देत नाही म्हणून. तुझ्याकडून होतेच काय दुसरं नाही तर मग सांगतो बाबाला सांगितल्याशिवाय कोणतं काम होते तुझ्याकडून? मग देता तर खरी ना. आणि तसंच देऊन दिलं तर मग तसेच देऊन दिले पहिले पैसे तर काय एवढे होते. मग तर भेटा मामाजीले. मोहिनी बाबा होती. बाबाला सगळेच भेट असते. बाबा राव का आपली आई राव त्याला कोण नाही भेट. बाबानं म्हटल्यावर द्यास लागते. तेव्हा बाबाला तू भेट नाही काय? सगळेच भेट असते आपल्या आई बाबाले. मग म्हणून भेटण्यापेक्षा इज्जत करायला लागते आपल्या आई बाबाची. म्हणून म्हणतो मी. हा तर मग आता बहिणच म्हटलंय जासाठी. म्हणूनच म्हणाले आली मी तुम्हाला. तर तयारी कर जा आणि पैसे देता मला 5,000 रुपये मला खर्चाले. तिथं मी तुम्हाला 1 रुपया मागणार नाही म्हटलं. मला आवडत नाही नवऱ्याला पैसे मागायले. हाव जाय. हाय भिन डोकं खाते नुसतं येऊन. राजेशजी एखादी गाडी पाहिजे म्हणते आता बाई म्हणते. भाड्यानं जासाठी आपल्याला. आपण म्हणते गाडीत जाऊ म्हणते त्याच्यासाठी. गाडी मी कुठून पाहू आता? कोणाची गाडी पाहू? आता आपल्या गावात आहे म्हणा गाड्या भरपूर आहे. पाहतो माझ्या मित्राची. आहे माझ्या मित्र आहे संदीप. त्याच्याजवळची पाहतो. त्याच्याजवळ आहे गाड्या 2-3 गाड्या आहे त्याच्याजवळ. किती पाहिजे आपल्याला? किती पाहिजे आपल्याला? आहेच किती जण आपण? 5-6 जण. एकच गाडी. बरं सांगून द्या मला कधी आहे काय आहे तुमची प्लॅनिंग. मग सांगन मी गाडी. आता कसे मानले? असं आहे बरोबर मानते माणूस. फक्त काय जराशे नखरे करते.
चला मग बैरमले तुम्ही गेले का कधी बैरमले? गेले तर असं आपल्या महाराष्ट्रातले लोक आहे शेवटी. आणि महाराष्ट्रात आपला विदर्भ आहे, विदर्भातले लोक तर बैरम शिवाय मजाच येत नाही त्याले. बैरमले जाण्याची मजा काही वेगळीच आहे. विदर्भातल्या लोकांना बैरम म्हटलं की खूप आनंद होते. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आता उद्या पहा तुम्ही आमचा बैरमले जायचा व्हिडिओ. चला मग भेटू आता आपण उद्या. आणि तोपर्यंत आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. भेटू मग आता उद्या. तोपर्यंत मोहिनीच्या सगळे बाय बाय.